सर, तुम्हाला वाचनाला काय आवडते? पुस्तकांच्या मुखपृष्ठाचे महत्त्व काय असते? कोणत्या प्रकारच्या पुस्तकाच्या वाचनाचा स्पर्धा परीक्षेसाठी फायदा होईल? हे आहेत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23 मधील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि ते विचारले आहेत राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक श्री राजीव खांडेकर यांना. अशा प्रश्नांची दोन्ही मान्यवरांनी उत्तर देत या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. निमित्त होते ठाणे महानगरपालिकेच्या चला वाचूया या उपक्रमाच्या उद्घाटनाचे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळांमधील प्रत्येक वर्गखोलीत पुस्तकांचे कपाट, वाचन कोपरा तयार करण्यात येत आहे. या उपक्रमाचं उद्घाटन बुधवारी सायंकाळी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते किसननगर येथील शाळा क्रमांक 23 मधील वर्गात झाले. यावेळी 8वी आणि 9वीच्या निवडक विद्यार्थ्यांशी या दोन्ही मान्यवरांनी संवाद साधला. त्यावेळी लेट्स रीड फाउंडेशनचे प्रफुल्ल वानखडे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त वर्षा दीक्षित, उपायुक्त उमेश बिरारी उपस्थित होते. महानगरपालिका शाळेतील 5वी ते 10वीतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गखोलीत सहजपणे पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी चला वाचूया हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ही पुस्तके सगळ्यांसाठी खुली असतील. त्या कपाटांना दरवाजे नाहीत. या पुस्तकांची काळजी विद्यार्थ्यांनीच घ्यायची आहे. तसेच वाचनाच्या नोंदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनाचे पासबुकही देण्यात आले आहे. हा उपक्रम टप्प्याटप्प्याने महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त बांगर यांनी याप्रसंगी दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाचनाच्या सवयी, पुस्तकांची उपलब्धता, आवडलेली पुस्तके यांच्याविषयी मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. वाचनाचा फायदा, त्याचा अभ्यासात आणि अवांतर गोष्टीत होणारी पुस्तकांची मदत याबद्दल करीर यांनी मार्गदर्शन केले. पुस्तकांचे मुखपृष्ठ ही त्या पुस्तकांची ओळख असते असेही करीर एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. तर वाचन कसे असावे याबद्दल खांडेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांनी केले.